आणखी एक मोठी अपडेट या प्रकरणात दया नायक सैफ अली खान याच्या घरी दाखल झाले। पोलीस ऑफिसर दया नायक, क्राइम ब्रांचचे अधिकारी दया नायक हे आता सैफ अली खानच्या घरी चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। क्राइम ब्रांचचे ते अधिकारी आहेत। मोठं नाव खरं तर त्यांचं आहे, क्राइम ब्रांच मध्ये त्यांचं अतिशय मोठं नाव आहे, त्यांची कारकीर्द देखील महत्त्वाची आणि ते आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दया नायक हे स्वतः सैफ अली खान याच्या घरी पोहोचलेले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर अपडेट जी आहे ती आता ते घेताना बघायला मिळत आहे। फॉरेन्सिक टीम कडून सुद्धा दया नायक हे आता बातचीत करणार आहेत आणि संपूर्ण चौकशी सुद्धा करणार आहेत। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दृश्य पाहू शकतोय, सैफ अली खान याचं घर ज्या अपार्टमेंट मध्ये आहे त्या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकतोय। पोलिसांकडून सैफ अली खान याच्या घराची तपासणी जी आहे ती आता केली जाते आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर दया नायक क्राइम ब्रांचचे अधिकारी हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सैफ अली खानच्या घराची संपूर्ण चौकशी केली जाते आहे। काही कर्मचारी 3 कर्मचारी होते त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र हा व्यक्ती नेमका होता तरी कोण? हा व्यक्ती काय नाही मित्र, आमचे वरिष्ठ बोलतील, आमचे वरिष्ठ बोलतील। इन्वेस्टिगेशन जारी है, इन्वेस्टिगेशन जारी है। अभी थोड़ा पॉइंट तक पहुंचने तक कुछ नहीं बोल सकते, नहीं इन्वेस्टिगेशन जारी है। कैसे घुसा था वो व्यक्ति? कैसे? अरे हमारे सीनियर उधर खड़े हैं, उनसे बात कीजिए। घुसा कैसे था वो व्यक्ति? सीनियर से बात कीजिए, हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, इन्वेस्टिगेशन जारी है। कहाँ से घुसा था? कोई वही तो इन्वेस्टिगेशन। तर आपण बघितलं ही जी प्रतिक्रिया होती ही दया नायक यांचीच प्रतिक्रिया समोर आलेली आहे। दया नायक यांना खरं तर एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं आणि सध्या जर आपण बघितलं तर खरं तर पोलिसांची प्रतिक्रिया जी आहे ती महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे आणि दया नायक हे घटनास्थळी दाखल झाले आहे। सविस्तर अपडेट या संपूर्ण तपासासंदर्भात ते घेताना दिसत आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, आपण पाहतो या ठिकाणी आता तपासाला वेग आलेला आहे। दया नायक ज्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी त्यांची ओळख आहे, क्राइम ब्रांच मधले महत्त्वाचे अधिकारी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय नेमकी माहिती, कुठपर्यंत तपास पोहोचलाय?